एक अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला। सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकी प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणात सीबीआय विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्याची सुनावणी 22 जानेवारीला ठेवण्यात आली आहे। शहा यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयनं आव्हान न दिल्यानं सीबीआय विरोधात वकिलांच्या एका संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। अजित मांढरे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। अजित, दोषारोप मुक्तीनंतरही शहा या सगळ्यातनं सुटतील असं वाटत नाहीये। शहांच्या अडचणीत वाढ होणार आहे का? काय नेमकी ही याचिका आहे आणि काय याचे परिणाम होऊ शकतात? अजित, जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये मूळ मागणी जी आहे वकिलांच्या या संघटनेची, त्यांची जी मागणी आहे सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे कनिष्ठ न्यायालयाने जो निकाल दिला आहे किंवा ज्या पद्धतीने अमित शहांना दोषमुक्त केलं होतं, या संपूर्ण सीबीआयच्या तपासाला त्यांनी पुन्हा ज्या संपूर्ण कनिष्ठ न्यायालयाचा जो निकाल होता त्या निकालाला सीबीआयनं इतर आरोपींप्रमाणेच या संपूर्ण वरच्या न्यायालयामध्ये आव्हान द्यावं आणि त्या ठिकाणी युक्तिवाद करून कशा पद्धतीनं अमित शहा यांचा त्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप होता किंवा नव्हता हे वरिष्ठ न्यायालय ठरवेल किंवा वरिष्ठ न्यायालयाचा निकाल येईल त्यावेळी स्पष्ट होईल, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे। तुर्तास ज्या प्रकरणातून अमित शहांचं नाव पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये पुन्हा अमित शहांच्या बाबतीमध्ये खटला चालवला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पण सर्वस्वी हा जो आदेश आहे किंवा हे जे प्रकरण आहे ते मुंबई उच्च न्यायालय ठरवेल हे प्रकरण पुढे चालवायचे की नाही, कारण का ज्या पद्धतीनं खालच्या न्यायालयाने अमित शहांना क्लीन चिट दिली होती ते पाहता वरिष्ठ न्यायालय नेमकं काय निकाल घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। धन्यवाद अजित या माहिती करता। आणि एकूण आता या प्रकरणातला ट्विस्ट आणखी वाढला असं म्हणायला काय हरकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।